हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो पॉवर इंजिनिअरिंग. पॉवर इंजिनिअरिंग या सब्जेक्ट मध्ये आपण युनिट नंबर 4 पाहत आहोत, एअर कॉम्प्रेसर. तर या युनिट नंबर 4 मध्ये संपूर्ण थेरी आपण ऑलरेडी लास्ट लेक्चर पर्यंत कव्हर केलेली आहे. आजच्या लेक्चरला या युनिटचे टाइप नंबर 1 चे न्यूमरिकल्स आपण पाहणार आहोत. आता टाइप नंबर 1 चे जे न्यूमरिकल्स आपण पाहतोय त्यात जनरली थर्मल इफिशियन्सी विचारली जाते. असे खूप सारे प्रॉब्लेम्स आहे ज्या प्रॉब्लेम मध्ये थर्मल इफिशियन्सी विचारलेली. मग थर्मल इफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट करायची ते आपण आजच्या या लेक्चर मधून पाहणार आहोत. मग हेडिंग द्या बाळांनो, टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम्स ऑन थर्मल इफिशियन्सी. ठीक आहे, चला आता यावरील न्यूमरिकल्स आपण पाहूयात. आता न्यूमरिकल्स या युनिटचं हे न्यूमरिकल नंबर 1 आहे. या युनिटचं न्यूमरिकल नंबर 1 काय बरं? न्यूमरिकल अ सिंगल स्टेज एअर कॉम्प्रेसर. आता यामध्ये सिंगल स्टेज एअर कॉम्प्रेसर आहे. आता हा एअर कॉम्प्रेसर डिलिव्हर करतो 5 बारचा प्रेशर. किती प्रेशर डिलिव्हर करतोय? 5 बारचा प्रेशर डिलिव्हर करतोय. बरं, याच्यामध्ये जे सक्शन टेम्परेचर आहे ते सक्शन टेम्परेचर आणि प्रेशर. सक्शन टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस आणि सक्शन प्रेशर आहे 1 बार. व्हॉल्यूम ऑफ एअर एंटरिंग द कॉम्प्रेसर. आता त्या कॉम्प्रेसर मध्ये जी हवा आत जाते त्या एअरचं व्हॉल्यूम दिलेलं आहे 2 मीटर क्यूब पर मिनिट. 2 मीटर क्यूब पर मिनिट. अँड द इंडेक्स ऑफ द कॉम्प्रेशन, आणि त्या कॉम्प्रेशनचा इंडेक्स दिलाय 1.2. कॅल्क्युलेट थर्मल इफिशियन्सी ऑफ द कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसरची थर्मल इफिशियन्सी कॅल्क्युलेट करा असं सांगितलेलं आहे. 2 वेळा एक्झामला प्रॉब्लेम आलेला आहे, 6 मार्कांकरता 2 वेळा आलेला आहे. मोस्ट ऑफ ऑल रिपीटेड आहे, त्यामुळं क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या. एअर कॉम्प्रेसर म्हटलं का युनिट नंबर 4 चा प्रॉब्लेम आहे आणि थर्मल इफिशियन्सी असा वर्ड दिसला का टाइप नंबर 1 चा प्रॉब्लेम आहे. मग एक तर थर्मल इफिशियन्सी दिलेली असेल किंवा मग थर्मल इफिशियन्सी विचारलेली असेल. घ्या लिहून क्वेश्चन. ठीक आहे, आता थर्मल इफिशियन्सी मध्ये आपल्याला काय काय दिलंय तर प्रेशर दिलाय. कॉम्प्रेसरचं जर तुम्ही पाहिलं तर कॉम्प्रेसर मध्ये कॉम्प्रेसरच्या अगोदर जी एअर आहे अगोदर त्या एअरचा प्रेशर होता 1 बार. पण जेव्हा ती एअर कॉम्प्रेसर मधून पास केली तेव्हा एअरचा प्रेशर वाढला आणि प्रेशर झाला 5 बार. म्हणजे अगोदरचा प्रेशर आहे 5 × 10⁵ आणि नंतरचा प्रेशर आहे म्हणजे सुरुवातीचा प्रेशर आहे 1 × 10⁵. बारचं कन्व्हर्जन पास्कल मध्ये करताना × 10⁵ करतात. इथं पण 5 बार आहे, याचं पण पास्कल मध्ये कन्व्हर्जन झालं पहा. म्हणजे हा झाला अगोदरचा प्रेशर, हा झाला नंतरचा प्रेशर. ठीक आहे, त्यानंतर टेम्परेचर दिलेलं आहे 20 डिग्री सेल्सिअस. 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. सेल्सिअस मध्ये केल्विन मध्ये करायला 273 ऍड करा. मग डिग्री केल्विन मध्ये आलं 298 डिग्री केल्विन. सेल्सिअसचं डिग्री केल्विन मध्ये करताना 273 ऍड केले जातात. त्यानंतर जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम, सुरुवातीचं व्हॉल्यूम त्यांनी दिलेलं आहे. व्हॉल्यूम ऑफ एअर आहे 2 मीटर क्यूब पर मिनिट. एका मिनिटाला एवढं व्हॉल्यूम आहे, म्हणजे एवढं व्हॉल्यूम कॉम्प्रेस होतं एका मिनिटाला. एवढ्या व्हॉल्यूमची एअर एका मिनिटाचं कॉम्प्रेशन करते, एवढ्या व्हॉल्यूमच्या एअरचं एका मिनिटात. परत जो काही तुमचा कॉम्प्रेशनचा इंडेक्स आहे तो 1.2 आहे. आणि विचारलंय काय तर तुम्हाला विचारलंय थर्मल इफिशियन्सी. क्वेश्चन आणि गिव्हन डाटा व्यवस्थित लिहून घ्या. या ठिकाणी तुम्हाला दिसतोय प्रेशर P2, या ठिकाणी दिसतोय प्रेशर P1, या ठिकाणी दिसतोय टेम्परेचर T1, या ठिकाणी दिसतोय व्हॉल्यूम V. ओके, ठीक आहे. मग अशा पद्धतीने अगोदरचा प्रेशर कॉम्प्रेसर मध्ये जेव्हा हवा गेली तेव्हा नंतर कॉम्प्रेशन झाल्यानंतरचा प्रेशर. बरं, त्यावेळेचं सुरुवातीचं टेम्परेचर सेल्सिअस मध्ये केल्विन मध्ये करताना 273 ऍड करा. बरं, व्हॉल्यूम ऑफ एअर, किती व्हॉल्यूम ऑफ एअरचं एका मिनिटामध्ये कॉम्प्रेशन होतं तर 2 मीटर क्यूब. आणि हे झाला कॉम्प्रेशनचा इंडेक्स. मला सांगा क्वेश्चन आणि गिव्हन डाटात काय डाऊट आहे का? नेहमीप्रमाणे थर्मल इफिशियन्सी विचारलेली आहे. बरं, आता या भागामध्ये पहिल्या भागात आपण काढणार आहे आयसोथर्मल इफिशियन्सी काढायची ना, आयसोथर्मल पॉवर काढावी लागेल. आयसोथर्मल पॉवरचा फॉर्म्युला डायरेक्ट पाठ करायचा.
आयसोथर्मल पॉवरचा फॉर्म्युला डायरेक्ट पाठ करायचा बाळा. तर आयसोथर्मल पॉवरचा फॉर्म्युला MRT1 लॉग ऑफ P2 अपॉन P1. एकतर हा फॉर्म्युला वापरू शकता किंवा मग आहे ना बाळांनो तुम्ही हा फॉर्म्युला देखील वापरू शकताय. बघा दोन फॉर्म्युले आहेत बरं का आपल्याकडे, कुठला पण फॉर्म्युला वापरू शकता. आता हे कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे गिवन डाटावर डिपेंड आहे. आता जर तुम्हाला P1 दिला असेल तर हा फॉर्म्युला वापरा P1 P2. आणि जर समजा तुम्हाला M ची व्हॅल्यू दिली, मास ऑफ एअर दिलं किंवा R ची व्हॅल्यू दिली तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरा. कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे सर्वस्वी तुमच्यावर आहे आणि गिवन डाटावर आहे. चला आयसोथर्मल पॉवरचं दोन्ही फॉर्म्युले लिहून घ्या. चला फॉर्म्युला लिहिल्यानंतर आता याच्यामध्ये आपण ना व्हॅल्यू टाकणार आहोत. आता मी कोणता फॉर्म्युला वापरतोय तर मी फॉर्म्युला वापरतोय ह्या बघा हा वाला फॉर्म्युला वापरणार आहे मी. का? कारण माझ्याकडे P1 आहे, V1 आहे, R तर नाही माझ्याकडे, M पण नाहीये, मग मी हा फॉर्म्युला वापरतो. ठीक आहे. या फॉर्म्युल्यामध्ये पहिले टाकायची P1 ची व्हॅल्यू, मग V1 ची, मग लॉग ऑफ P2 अपॉन P1. आता P1 ची व्हॅल्यू काय दिसते रे? P1 ची व्हॅल्यू 1 बार. 1 बारचं पास्कल केलं 1 × 10⁵. V1 ची व्हॅल्यू आहे 2 मीटर क्यूब, पण हे 2 मीटर क्यूब पर मिनिट आहे, मला मीटर क्यूब पर सेकंद पाहिजे. मग मिनिटाचं सेकंद करायला 60 ने डिवाइड करायचं. मग इकडे पहा P ची व्हॅल्यू या ठिकाणी टाकलेली बाळांनो, जरा व्यवस्थित पहा. दिस इज द व्हॅल्यू ऑफ P. प्रेशर P1 ची व्हॅल्यू 1 × 10⁵ टाकलेली. नंतर व्हॉल्यूम V1, व्हॉल्यूम किती आहे 2 मीटर क्यूब पर मिनिट, मिनिटाचं सेकंद करायला डिवायडेड बाय 60. लॉग ऑफ P2 अपॉन P1. तुम्ही म्हणले सर इथं 10⁵ नाही केलं. जरी इथं काय हा कोण आहे वरचा P2 आहे, खालचा कोण आहे P1 आहे, बरोबर ना? हा P2 आहे, हा P1 आहे. दोघांना जर 10⁵ ने मल्टिप्लाय केलं तर 10⁵ वर 3 खाली कटच होणार आहे, म्हणून नाही घेतले तरी चालतात, बरोबर ना? म्हणून 10⁵ वर खाली घेतल्यावर कटच होणार आहे, म्हणून इथं घेतलेले नाहीयेत. अशा पद्धतीने बाळांनो ही व्हॅल्यू आहे तुमची P1 ची, ही व्हॅल्यू आहे तुमची V1 ची, मल्टिप्लाय बाय लॉग ऑफ वरची व्हॅल्यू आहे बाळांनो P2 ची, खालची व्हॅल्यू आहे P1 ची. मग P1 × V1 लॉग ऑफ P2 अपॉन P1. या फॉर्म्युल्यात P1 ची व्हॅल्यू, V1 ची व्हॅल्यू, P2 अपॉन P1 ची व्हॅल्यू, सगळ्या व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केलेल्या आहेत. आता या सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेटरवर टाकायच्या, मग तुम्हाला भेटत असतो बाळांनो थर्मल पॉवर. या ठिकाणी तुम्हाला थर्मल पॉवर भेटते. कॅल्क्युलेटरवर हे कसं टाकायचं, व्यवस्थित टाकायचं. कसं टाकायचं पहा, कॅल्क्युलेटरवर कसं टाकायचं, अशा पद्धतीने टाका. 1 × 10⁵ मल्टिप्लाइड बाय 2 डिवायडेड बाय 60 मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ 5 डिवायडेड बाय 1. असं जर तुम्ही कॅल्क्युलेटरवर टाकलं या पद्धतीने तर डायरेक्टली तुम्हाला इथं व्हॅल्यू भेटते थर्मल पॉवरची. मग सांगा फॉर्म्युला, व्हॅल्यू टाकल्या, कॅल्क्युलेटर टाकलं, आन्सर आलं. मग चला थर्मल पॉवरच्या स्टेप्स लिहून घ्या. कॅल्क्युलेटर कसं टाकलं हे एक्झामला लिहू नका, घ्या लिहून. बघ बरं श्रेयस बरोबर आन्सर येते का? इथे लक्ष द्या रे बाळांनो. इथे ना लॉग हा वर्ड जरी असला इथे लॉग ऑफ ई आहे, तर लॉग ऑफ ई टाकण्याच्या ऐवजी तिथं LN टाकायचं बरं का. LNचं बटन दाबायचं तेव्हा आन्सर येतं व्यवस्थित. लक्षात ठेवा लॉग ई आहे ना त्याच्या जागेवर LNच दाबायचं कॅल्क्युलेटरवर, लॉग नाही दाबायचं. चला इथपर्यंत क्लिअर. थर्मल पॉवर आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. आता फिगर काढा असं ते म्हणलेले नाहीयेत, फिगर काढण्याची गरज पण नाही, पण जर तुम्हाला वाटलं काढायची तर काढू शकता. तुमच्या असं लक्षात येईल की जसं तुम्ही व्हॉल्यूम वाढवताय, इथं पहा व्हॉल्यूम कॉन्स्टंट, इथं पहा व्हॉल्यूम वाढतंय पण प्रेशर कॉन्स्टंट आहे. पण जेव्हा कॉम्प्रेसर मध्ये गेली तेव्हा बघा प्रेशर वाढत गेला आणि व्हॉल्यूम कमी झालं. 1 पासून 2 पर्यंत काय झालं, इथून तर इथपर्यंत प्रेशर कमी झाला, प्रेशर वाढला आणि व्हॉल्यूम कमी झालेलं आहे. इकडं वर गेलं म्हणजे काय, प्रेशर वाढला, आणि ह्या बाजूला आलं म्हणजे काय, व्हॉल्यूम कमी झाला. म्हणजे जेव्हा कॉम्प्रेसर मध्ये हवा जाते व्हॉल्यूम कमी होतं आणि प्रेशर वाढतो, त्याचा हा ग्राफ आहे. विचारलेला नाहीये, काढला नाही तरी चालेल. 2 नंबरची स्टेप झाली बरं का, म्हणजे 1 नंबरची स्टेप झाली बरं का. 2 नंबरच्या स्टेप मध्ये आता आपल्याला काढायची इंडिकेटेड पॉवर. आयसोथर्मल पॉवर काढली, आता इंडिकेटेड पॉवर काढायची. आता ही जी इंडिकेटेड पॉवर आहे, ह्या इंडिकेटेड पॉवरचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे, आणि तो फॉर्म्युला बघा हा आहे
काय फॉर्म्युला आहे बाळांनो, n/n-1 P1 V1 ब्रॅकेट मध्ये P2 P1 n1 n-1/n-1 हा -1 या सगळ्या व्हॅल्यू मधून -1 या. मग बघा n म्हणजे काय, कॉम्प्रेशनचा इंडेक्स. कॉम्प्रेशनचा इंडेक्स आहे 1.2, खाली परत n ची व्हॅल्यू 1.2 -1. P1 ची व्हॅल्यू काय रे, P1 ची व्हॅल्यू आहे 1 × 10⁵ म्हणजे 1 बार, हा P1 आहे. V1 ची व्हॅल्यू काय रे, V1 ची व्हॅल्यू आहे 2 m³/मिनिट. 2 m³/मिनिट चं सेकंद करायला डिवायडेड बाय 60. त्यानंतर P2 ची व्हॅल्यू 5, P1 ची व्हॅल्यू 1, P2/P1 × 10⁵ वर खाली केल्यावर ते कट होणारच आहे म्हणून नाही केलं. वरती n-1/n, n म्हणजे कॉम्प्रेशनचा इंडेक्स 1.2 -1/1.2, पुढे -1 जसाच्या तसा. सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेटर व्यवस्थित टाकायच्या, नसेल जमत तर थोडं थोडं टाकायचं आणि मला फायनल आन्सर सांगायचं इंडिकेटेड पॉवरचं. अशा पद्धतीने पहिल्यांदा काढली थर्मल आयसोथर्मल पॉवर काढली पहिल्यांदा, आणि आता काढतोय आपण इंडिकेटेड पॉवर. फॉर्म्युला व्हॅल्यू टाकल्या, कॅल्क्युलेटर टाका, आन्सर येणार. थोडं थोडं टाकायचं कॅल्क्युलेटर. पहिल्यांदा हे टाका, मग त्याला P1 V1 ने मल्टिप्लाय करा, त्यानंतर फक्त वरचं टाका एवढं. ते वरचं टाकल्यावर आन्सर येतं 0.166. या दोघांचं डिव्हिजन इन 5 0.166 आणि पुढे -1 करा. मग एवढ्या याचं कॅल्क्युलेशन आणि एवढ्या याचं कॅल्क्युलेशन यांचं मल्टिप्लिकेशन करा, डायरेक्ट आन्सर येईल वॅट मध्ये. सगळ्या पॉवर वॅट मध्येच येतात. सांग काय बरोबर आहे का? ओके, व्हेरी गुड. आणि 3 नंबरला शेवटच्या स्टेपला तुम्हाला आयसोथर्मल इफिशियन्सी विचारलेली आहे. आयसोथर्मल इफिशियन्सीचा फॉर्म्युला या ठिकाणी तुम्हाला वापरायचा आहे. काय बरं आयसोथर्मल इफिशियन्सीचा फॉर्म्युला, आयसोथर्मल पॉवर अपॉन इंडिकेटेड पॉवर. पर्सेंटेज मध्ये पाहिजे म्हणून मल्टिप्लाय बाय 100 केलं तरी चालन, आपण पर्सेंटेज मध्येच काढतो. मग आयसोथर्मल पॉवर पहिल्या स्टेपला आली होती 5364.79 आणि आयसो इंडिकेटेड पॉवर सेकंड स्टेपला आली 6153.181. या दोघांच्या डिव्हिजनला मल्टिप्लाय बाय 100 करा. नुसतं डिव्हिजन केलं तर ही येते आयसोथर्मल इफिशियन्सी, आणि याला मल्टिप्लाय बाय 100 केलं की पर्सेंटेज मध्ये येते इफिशियन्सी. पहिल्या स्टेपला काढायची आयसोथर्मल पॉवर, मग काढायची इंडिकेटेड पॉवर, आणि मग निघते आयसोथर्मल इफिशियन्सी. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम इथे कंप्लीट होतो. जे विचारलंय ते या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. काय डाऊट असेल तर विचार, घ्या लिहून. समजलंच रेस? काय डाऊट आहे आता या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये? चला, झाला असेल बाळा. आता झाल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय क्वेश्चन नंबर 2 बरं का आपला. काय बरं क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला दिसतंय, एन ऍप्लिकेशन रिक्वायर, एक ऍप्लिकेशन आहे त्याला लागतं 10 kg/मिनिट ऑफ एअर. एका ऍप्लिकेशनला 10 किलोग्रॅम एवढी हवा लागते एका मिनिटाला. इन ऍट 7 बारचा प्रेशर पाहिजे त्या एअर मध्ये. त्यासाठी तुम्हाला त्याला किती पॉवर लागते ती पॉवर कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे एक ऍप्लिकेशन आहे त्याला 10 kg/मिनिट एवढ्या प्रेशरची हवा, 7 बारची प्रेशरची हवा लागते एवढ्या व्हॉल्यूम मध्ये. तर किती पॉवर लागते ती काढा. अ सिंगल ऍक्टिंग कॉम्प्रेसर आहे, तिला हवा मिळते 1 बार प्रेशरवर आणि 27 डिग्री सेल्सिअसवर. ऑल्सो इस्टिमेट द आयसोथर्मल इफिशियन्सी. आयसोथर्मल इफिशियन्सी पण काढा कॉम्प्रेसरची. आर ची व्हॅल्यू दिलेली बघा, यावेळेस आर ची व्हॅल्यू दिली आहे, नसेल दिली तरी हीच घ्यायची 0.287. त्यानंतर एन ची व्हॅल्यू दिलेली त्यांनी 1.25. एन म्हणजे कॉम्प्रेशन इंडेक्स आहे. सगळा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. परत आयसोथर्मल इफिशियन्सी विचारलेली आहे, परत हीच फिगर येणार. जेव्हा जेव्हा आयसोथर्मल इफिशियन्सी विचारतील अशीच फिगर येणार, पण फिगर काढण्याची गरज नाही कारण विचारत नाही, पण तरी काढू शकता. काय डाऊट आहे क्वेश्चन मध्ये? आता तुम्ही गिवन डाटा लिहायला रेडी आहात बाळांनो. व्हिडिओ पॉज करून तुम्ही क्वेश्चन लिहू शकता. या ठिकाणी आता नेहमीप्रमाणे सगळ्यात पहिले आपण काय काढतो बरं? सगळ्यात पहिले आपण काढतो आयसोथर्मल पॉवर. काय काढतो आपण? आयसोथर्मल पॉवर. मग आपण आयसोथर्मल पॉवर पहिल्यांदा काढूया. पहिली स्टेप आपली आहे आयसोथर्मल पॉवरची. हे बघा या ठिकाणी आयसोथर्मल पॉवर समोर दिसतंय पहा तुम्हाला. हे बघा या आयसोथर्मल पॉवरचा फॉर्म्युला आहे पहा.
आता आयसोथर्मल पॉवरचे दोन फॉर्म्युले आहेत, त्याच्यामध्ये या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर MRT1 इथं LN, हा LN आहे बरं का, म्हणजे या दोघांच्या डिव्हिजनला LN आहे, तिथं लॉग E असं लिहिलं तरी चालतं. फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला आयसोथर्मल पॉवरचा, MRT1 मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ P2 अपॉन P1 विथ बेसी, हा फॉर्म्युला वापरू शकता. किंवा मग P1 V1 लॉग ऑफ E P2 अपॉन P1, तुम्ही लॉग ईच्या जागेवर LN सुद्धा लिहू शकता, दोन्हीपैकी कुठलाही फॉर्म्युला वापरा. आता या केसमध्ये R दिलेला आहे म्हणून मी हा फॉर्म्युला वापरणार आहे R वाला. मग बघा मास, आता बघा बरं किती मास लागतं, मास बघा बरं का किती दिलं, मास किती दिलं, मास दिलं 10 किलोग्रॅम, 10 किलोग्रॅम पर मिनिट. एका मिनिटाला एवढ्या मासचं एअर लागतं, एअर लागती ना त्या ऍप्लिकेशनला, एका मिनिटाला एवढ्या व्हॉल्यूमची एअर लागती, पण ती किलोग्रॅम पर मिनिट आहे. मिनिटाचं सेकंद करायला काय करायचं रे, 60 ने डिवाइड करायचं, मग ते किलोग्रॅम पर सेकंद होतं. हे झालं मास ऑफ एअर. चला मास ऑफ एअरची व्हॅल्यू त्यांनी बरोबर वापरली का पहा बरं, मास ऑफ एअरची व्हॅल्यू वापरली पहा 10/60. हे पर मिनिट होतं, मिनिटाचं सेकंद करायला अपॉन 60. त्यानंतर पुढे येतं आर. आर म्हणजे युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल एअरचा कॉन्स्टंट काय बरं 0.287. आर ची व्हॅल्यू ऑलरेडी त्यांनी दिली आहे, नसल दिली तरी हीच ऍज्युम करतो आपण. मग या ठिकाणी पहा आर ची व्हॅल्यू बरोबर आपण वापरली 0.287. त्यानंतर पुढे T1 म्हणजे टेम्परेचर T1. त्यासाठी तुम्हाला टेम्परेचर पाहावं लागेल. सुरुवातीचं टेम्परेचर किती आहे 27 डिग्री सेल्सिअस. मग सुरुवातीचं टेम्परेचर आहे 27 डिग्री सेल्सिअस. सेल्सिअसचं जर केल्विन करायचं असेल तर 273 ऍड करा, 300 डिग्री केल्विन. मग बाळांनो हे झालं तुमचं टेम्परेचर T1. टेम्परेचर T1 मध्ये सुरुवातीचं टेम्परेचर होतं 27 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअसचं डिग्री केल्विन करण्याकरता 273 ऍड केले, किती झालं T1 300 डिग्री केल्विन. इकडे पहा T1 ची व्हॅल्यू वापरली पहा 300. पहिले वापरलं मास, मग वापरला आर, मग वापरला T1. बरं LN जसाच्या तसा जो की कॅल्क्युलेटरवर टाकायचा आहे. आता वापरायचा प्रेशर. सुरुवातीचा प्रेशर होता 1 बार आणि फायनल प्रेशर होता 7 बार. मग या ठिकाणी मी लिहून दाखवतो बाळांनो तुम्हाला. सुरुवातीच्या प्रेशरला P1 म्हणतात 1 बार आणि फायनल प्रेशरला P2 म्हणतात 7 बार. हे बघा सुरुवातीचा प्रेशर आणि फायनल प्रेशर तुमच्या समोर आहे, तुम्ही पाहू शकता. इकडे बघा रे, हा झाला इनिशियल प्रेशर 1 बार आणि हा झाला फायनल प्रेशर 7 बार. म्हणून या ठिकाणी P2 अपॉन P1 केलं तर 7/1 आलं पहा. पहिले मासची व्हॅल्यू टाकली, मग आर ची व्हॅल्यू टाकली, मग T1 ची व्हॅल्यू टाकली, P2 अपॉन P1 ची व्हॅल्यू टाकली. अशा पद्धतीने बाळांनो सगळं कॅल्क्युलेटर व्यवस्थित टाकायचं, कॅल्क्युलेटरवर LNS टाकायचा आणि मला सांगायचं आयसोथर्मल पॉवर किती येते. किती आली, किती आली इंटू 10⁻³ आलं का, किलोवॅट मध्ये झाली ना. व्हेरी गुड. मग अशा पद्धतीने आयसोथर्मल पॉवर पहिल्या स्टेपला काढली हा फॉर्म्युला वापरून आणि आयसोथर्मल पॉवर कॅल्क्युलेट झालेली आहे. त्यासाठी तुम्हाला अगोदर हा गिवन डाटा लिहून घ्यावा लागेल. हा गिवन डाटा लिहून घ्या, फिगर काढा, फिगर नाही काढली तरी चालते पण काढू शकता. चला लिहिलं बाळांनो हे. ओके, लिहिल्यानंतर तुम्हाला हे शेअर केलं जाईलच. मग पहिली स्टेप घ्या, आयसोथर्मल पॉवर फॉर्म्युला, व्हॅल्यू टाका आणि आन्सर काढा. 2 फॉर्म्युले त्यातला हा फॉर्म्युला वापरला कारण आर आपल्याला गिवन होता म्हणून वापरला आर. ओके, आता आयसोथर्मल पॉवर झाली का आपल्याला काढावी लागते इंडिकेटेड पॉवर. काय काढावी लागते, इंडिकेटेड पॉवर. इंडिकेटेड पॉवर काढावी लागते. इंडिकेटेड पॉवर स्टेप नंबर 2 आहे इंडिकेटेड पॉवर. इंडिकेटेड पॉवरचा फॉर्म्युला आपला पाठ पाहिजे बाळांनो. इंडिकेटेड पॉवरचा फॉर्म्युला फिक्स आहे, याच्यापेक्षा वेगळा काही नाहीये. या ठिकाणी इंडिकेटेड पॉवरचा फॉर्म्युला समोर आहे. या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्रेशन इंडेक्स दिलेला आहे पहा 1.25. कॉम्प्रेशनचा इंडेक्स आहे 1.25. मग तुम्हाला इथं दिसतंय का n च्या जागेवर 1.25 आहे, इथं पण 1.25, n/n-1. n म्हणजे कॉम्प्रेशन इंडेक्स 1.25 दिलाय. मास
बरं त्या एअरचं मास होतं 10 किलोग्रॅम पर मिनिट. किलोग्रॅमचं पर मिनिटचं किलोग्रॅम पर सेकंद करायचं होतं. मग मिनिटाचं सेकंद करायला डिवायडेड बाय 60, कारण एका मिनिटात 60 सेकंद आहे. आर ची व्हॅल्यू दिली आहे 0.287 आर ची व्हॅल्यू. T1 ची व्हॅल्यू किती दिली रे? तर T1 ची व्हॅल्यू 300 डिग्री केल्विन दिलेली ना, हे काय 300 डिग्री केल्विन. बरं त्यानंतर P2 अपॉन P1, P2 ची व्हॅल्यू 7 बार, P1 ची व्हॅल्यू 1 बार. पॉवरला n - 1 अपॉन n, n म्हणजे 1.25 मायनस 1, 1.25 मधून 1 गेला 0.25 आणि n ची व्हॅल्यू परत 1.25 मायनस 1. हे सगळं व्यवस्थित कॅल्क्युलेटर टाकलं की तुम्हाला भेटते इंडिकेटेड पॉवर किती येते पहा. ही स्टेप नंबर 2 आहे. फॉर्म्युला व्हॅल्यू टाकल्या आन्सर आलं. तुम्हाला हे कॅल्क्युलेटर एकदम नसन टाकता येत तर थोडं थोडं टाका आणि मग आन्सर काढा. सांगा मला इंडिकेटेड पॉवर किती येते. ही दुसरी स्टेप एवढी. किती आली रे बाळा इंडिकेटेड पॉवर? बरोबर आली ना, 34.136 किलोवॅट ही झाली तुमची इंडिकेटेड पॉवर. मग पहिल्यांदा काढली आयसोथर्मल पॉवर, मग काढली इंडिकेटेड पॉवर. आयसोथर्मल आणि इंडिकेटेड पॉवर काढली का तुम्ही रेडी आयसोथर्मल इफिशियन्सी काढायला. काय डाऊट रे? सोपे ना. त्यानंतर बाळांनो तुम्हाला आयसोथर्मल इफिशियन्सी काढायची आहे. आयसोथर्मल इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे आयसोथर्मल पॉवर अपॉन इंडिकेटेड पॉवर, पण पर्सेंटेज मध्ये पाहिजे असेल तर मल्टिप्लाय बाय 100 करा. आयसोथर्मल पॉवर 27.92 किलोवॅट आणि इंडिकेटेड पॉवर 34.136 किलोवॅट. मल्टिप्लाय बाय 100 केलं तर पर्सेंटेज मध्ये येईल. मग पर्सेंटेज मध्ये आयसोथर्मल पॉवर आलेली, आयसोथर्मल इफिशियन्सी आली पा. हे जर पॉइंट मध्ये आलं तर 0.8118 पा. पॉइंट मध्ये आलं तर असं येईल. मल्टिप्लाय बाय 100 केलं तर पर्सेंटेज मध्ये येईल. अशा पद्धतीने ह्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आयसोथर्मल इफिशियन्सी विचारली, आपण काढली. काय डाऊट असेल तर विचारा. बघा काय डाऊट आहे का, समजलं ना. फक्त फॉर्म्युले नीट नेटके पाठ करा आणि लक्षात ठेवा प्रॉब्लेम मध्ये P1 V1 इज इक्वल टू MRT1 हा हे तुमचं गॅस इक्वेशन आहे की नाही. P1 V1 च्या जागेवर तुम्ही MRT वापरू शकता किंवा MRT च्या जागेवर P1 V1 वापरू शकता. मग कुठलाही फॉर्म्युला असू द्या का, कारण हे गॅस इक्वेशन ही बाजू या बाजूला इक्वल आहे. काय गिवन आहे त्याच्यावरून ठरवायचं आपण काय वापरायचंय. ओके. आणि आता बाळांनो या थर्मल इफिशियन्सीचा एक शेवटचा प्रॉब्लेम आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 3 आहे पहा. काय बरं क्वेश्चन, न्यूमॅटिक रॉक ड्रिल. एक न्यूमॅटिक रॉक ड्रिल आहे, रिक्वायर्स 10 kg पर मिनिट ऑफ एअर. परत एक रॉक ड्रिल आहे म्हणजे एक ऍप्लिकेशन आहे, त्याला पण 10 किलोग्रॅम पर मिनिट एवढी हवा लागते. बरं तिचा प्रेशर लागतो 6 बार प्रेशरची हवा लागते. त्यासाठी तुम्हाला पॉवर कॅल्क्युलेट करायची आहे टू ड्राईव्ह द सिंगल ऍक्टिंग सिंगल स्टेज रेसिप्रोकेटिंग पंप कॉम्प्रेसर. त्या कॉम्प्रेसरला ड्राईव्ह करण्याकरता किती पॉवर लागेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. त्याला जी एअर मिळते त्या एअरचं प्रेशर आहे 1 बार आणि टेम्परेचर आहे 27 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आपल्याला अज्युम करायचंय मेकॅनिकल इफिशियन्सी. मेकॅनिकल इफिशियन्सी दिली त्यांनी 80%. आपल्याला कॉम्प्रेशनचा इंडेक्स n तो दिलाय 1.25. सीपी ची व्हॅल्यू दिली 1.005 हे स्पेसिफिक हिट कॉन्स्टंट आहे. सीव्ही दिलाय स्पेसिफिक हिट कॉन्स्टंट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, स्पेसिफिक हिट कॉन्स्टंट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, दोन्ही व्हॅल्यू दिल्यात. आणि आपल्याला इस्टिमेट करायला लावलंय आयसोथर्मल इफिशियन्सी. आणि आयसोथर्मल इफिशियन्सी विचारलेली 8 मार्काचा प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या, पुढे काय डाऊट असल्यावर विचारा. चला झाला असेल बाळांनो. आता या ठिकाणी आपल्याला काय काय दिलंय ते लिहूया. आपल्याला दिलंय मास ऑफ एअर. मास ऑफ एअर दिलंय 10 किलोग्रॅम पर मिनिट. 10 किलोग्रॅम पर मिनिटचं 10 किलोग्रॅम पर सेकंद करायचंय. 10 किलोग्रॅम पर मिनिटचं 10 किलोग्रॅम पर सेकंद करायचं असेल तर डिवायडेड बाय 60 करा म्हणजे किलोग्रॅम पर सेकंद होईल. बरं सुरुवातीचा जो हवेचा प्रेशर आहे सुरुवातीचा तो 1 बार आहे. 1 बारचं जर पास्कल केलं तर 1 × 10⁵ पास्कल होईल पा. नंतर कॉम्प्रेसर मधून जेव्हा हवा बाहेर निघते तेव्हाचा तिचा फायनल प्रेशर आहे P2.
तो 6 बार आहे. 6 बारचं होईन पास्कल मध्ये 6 × 10⁵. 6 बारचं पास्कल मध्ये होतं 6 × 10⁵. इंटेक टेम्परेचर आहे 27 डिग्री सेल्सिअस. सेल्सिअसचं केल्विन मध्ये करायला 273 ऍड करा म्हणजे तुमचा T1 येतो 300 डिग्री केल्विन. त्यानंतर कॉम्प्रेशनचा इंडेक्स दिलाय 1.25. हा झाला गिवन डाटा. आपल्याला विचारलेलं आहे काय विचारलंय आपल्याला, तर आपल्याला विचारलेलं आहे थर्मल इफिशियन्सी. ओके. त्यानंतर सीपी आणि सीव्हीच्या व्हॅल्यू दिल्यात. तुम्हाला माहिती आर जर काढायचा असेल तर सोपं आहे. हे आपण केमिस्ट्री 2 मध्ये पाहिलं होतं सेकंड सेमिस्टरच्या केमिस्ट्रीमध्ये. सीपी मायनस सीव्ही केलं का आर येतो. सीपी ची व्हॅल्यू दिली आहे 1.005, सीव्ही ची व्हॅल्यू 0.718. यावरून येते आर ची व्हॅल्यू. आर ची व्हॅल्यू ऑलवेज 0.287च असते आणि ती आलेली इथं सुद्धा. अशा पद्धतीने सगळा गिवन डाटा कॅल्क्युलेट लिहून झालेला आहे. पूर्ण गिवन डाटा सावकाश लिहा. कुठे काय डाऊट असेल तर विचारा. आरचा फॉर्म्युला हा अगोदरच केलेला आहे आपण फर्स्ट इयरला. सीपी मायनस सीव्ही. इथं फसवण्याकरता सीपी आणि सीव्ही दिला पण सीपी मायनस सीव्ही केला का आर येतोच. म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला MrT1 हीच व्हॅल्यू वापरायची. घ्या लिहून. चला बाळांनो लिहिलं व्यवस्थित. आता आपण आपला प्रॉब्लेम करायला रेडी आहोत. आता नेहमीप्रमाणे आयसोथर्मल इफिशियन्सी म्हणलं की हाच ग्राफ पक्का आहे. हाच ग्राफ. चला आता सुरुवातीला आपण काय काढत असतो रे, सुरुवातीला आपण काढतो थर्मल पॉवर. कोण आयसोथर्मल पॉवर. आता आयसोथर्मल पॉवर पहिल्यांदा काढू बरं का आपण. पहिल्यांदा आपण काढणार आहे आयसोथर्मल पॉवर. कुणी काही बी काढू द्या बुक मध्ये, टेक्स्ट बुक मध्ये. आपण आयसोथर्मल पॉवर काढायची. बरं आयसोथर्मल पॉवरचा जो फॉर्म्युला आहे तो फिक्स आहे बरं का. का बघा हा आयसोथर्मल पॉवरचा फॉर्म्युला आहे. हा आयसोथर्मल पॉवरचा फॉर्म्युला आहे बघा. लिहून घ्या. चला आयसोथर्मल पॉवरचा फॉर्म्युला झाला बरं का. इथं LN आहे बरं का बाळांनो. इथे काय आहे LN. अशा पद्धतीने फॉर्म्युला वापरला MrT1. मी MrT1 का वापरला कारण आपल्याकडे आर आहे आणि मास पण आहे टेम्परेचर पण आहे म्हणून MrT1. P1 V1 का नाही वापरला कारण V1 नव्हता. अशा पद्धतीने MrT1 मी या ठिकाणी वापरणार आहे. M म्हणजे मास. मास किती दिलंय 10 किलोग्रॅम पर मिनिट. किलोग्रॅम पर मिनिटचं सेकंद करण्याकरता डिवायडेड बाय 60. बरं आर ची व्हॅल्यू किती दिली रे. आर ची व्हॅल्यू आहे 0.287. काढली आपण सीपी मायनस सीव्ही करून आर ची व्हॅल्यू काढली होती. T1 म्हणजे टेम्परेचर. टेम्परेचर दिलंय 300 डिग्री केल्विन. LN कॅल्क्युलेटरवर आहे पाहते. LN टाकायचं. P2/P1 फायनल टेम्परेचर आहे 6 बार. इनिशियल टेम्परेचर आहे 1 बार. 6/1 हे कॅल्क्युलेटर व्यवस्थित टाका. तुम्हाला भेटते आयसोथर्मल पॉवर. आयसोथर्मल पॉवर काढण्याची पहिली स्टेप आपण केलेली आहे. सगळं कॅल्क्युलेट टाका. फॉर्म्युला व्हॅल्यू कॅल्क्युलेट टाकून आन्सर. किलोवॅट मध्ये येतं पहा आयसोथर्मल पॉवर. आली हीच पॉवर 25.711 किलोवॅट. ही आली आयसोथर्मल पॉवर. काय डाऊट आहे बाळा या स्टेप मध्ये. आयसोथर्मल पॉवर आल्यानंतर आता 2 नंबरच्या स्टेपला जायचंय. 2 नंबरच्या स्टेपला म्हणजे सेकंड स्टेपला. सेकंड स्टेपला आपण काढतो इंडिकेटेड पॉवर. कोणती पॉवर काढतो इंडिकेटेड पॉवर. आता इंडिकेटेड पॉवरचा फॉर्म्युला फिक्स आहे. मग चला इंडिकेटेड पॉवरचा फॉर्म्युला फिक्स आहे तर आपण लगेच त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकूया. ठीक आहे. ही आहे तुमची इंडिकेटेड पॉवर. इंडिकेटेड पॉवरचा फॉर्म्युला आहे N/N-1 MrT1 P2/P1 raised to N-1/N-1. सगळ्या व्हॅल्यू टाका. N म्हणजे कॉम्प्रेशनचा इंडेक्स 1.25 आहे हे दिलंय. परत 1.25 - 1. M ची व्हॅल्यू 10/60 आहे. 10 किलोग्रॅम पर मिनिट आहे. मिनिटाचं सेकंद करायला डिवायडेड बाय 60. आर ची व्हॅल्यू 0.287 आहे. सीपी मायनस सीव्ही करून काढली आपण. T1 ची व्हॅल्यू 300 डिग्री केल्विन आहे. P2/P1 म्हणजे इथं 6/1 आहे. फायनल प्रेशर अपॉन इनिशियल प्रेशर. परत N-1/N. N ची व्हॅल्यू टाकली 1.25 आणि पुढे -1. हे सगळं व्यवस्थित कॅल्क्युलेट टाकायचं. सगळं नाही जमत आहे तर थोडं थोडं टाकायचं. याला ब्रॅकेट करून कॅल्क्युलेटर टाकायचं आणि हे सगळं कॅल्क्युलेट टाकलं की तुम्हाला भेटते इंडिकेटेड पॉवर. काय भेटते इंडिकेटेड पॉवर. अशा पद्धतीने सेकंड स्टेप कंप्लीट केली. इंडिकेटेड पॉवरचा फॉर्म्युला वापरला. व्हॅल्यू टाकल्या. कॅल्क्युलेट टाकून आन्सर काढलं. काढा इंडिकेटेड पॉवर लिहून. लिहून झाल्यावर सांगा मला.
झालं. आता त्यांनी या प्रॉब्लेम मध्ये पहिले आयसोथर्मल पॉवर झाली, मग इंडिकेटेड पॉवर झाली. त्यांनी आता असं विचारलं की कॉम्प्रेसरला ड्राईव्ह करायला किती पॉवर लागली. मग तर कॉम्प्रेसरला ड्राईव्ह करायला एवढी पॉवर लागली, पण ऍक्च्युली कॉम्प्रेसरने सगळी पॉवर नाही वापरली, काही पॉवरचा लॉस झाला. मग मेकॅनिकल इफिशियन्सी पाहिल्यावर कळतं की 80% पॉवर, यापैकी 80% पॉवर वापरली आणि 20% पॉवरचा लॉस झाला. मग यातली 80% पॉवर वापरली की नाही. मग आपल्याला काढायचे पॉवर रिक्वायर्ड टू ड्राईव्ह द कॉम्प्रेसर. मग काय करणार, कशी काढणार ड्राईव्ह द कॉम्प्रेसर. तर फॉर्म्युला वापरायचा बाळांनो, की तुमची इंडिकेटेड पॉवर, बरं का, तुमची इंडिकेटेड पॉवर डिवायडेड बाय मेकॅनिकल इफिशियन्सी. इंडिकेटेड पॉवरला मेकॅनिकल इफिशियन्सीने डिवाइड करायचं. मेकॅनिकल इफिशियन्सी किती आहे, 80%. 80% म्हणजे 80/100. 80/100 जर कॅल्क्युलेट टाकलं तर किती येतं, 0.8. मग मेकॅनिकल इफिशियन्सी वापरली 0.8, इंडिकेटेड पॉवर काढली 30.92. डिव्हिजन करा, तुम्हाला भेटते पॉवर रिक्वायर्ड बाय द कॉम्प्रेसर. तिसऱ्या स्टेपला आपण काढलं बाळांनो पॉवर रिक्वायर्ड बाय द कॉम्प्रेसर. किती येतं पहा बरं, हे रॉंग आहे आय थिंक. किती, 38.65 किलोवॅट. पॉइंट इकडे झाला होता, ठीक आहे, टेक्स्टबुक मध्ये रॉंग असू शकतं. आता लक्षात ठेवा, ही आली तुमची पॉवर रिक्वायर्ड बाय द कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसरने ऍक्च्युली एवढी पॉवर वापरलेली. ही इंडिकेटेड पॉवर आहे, पण त्याने ऍक्च्युली पॉवर किती वापरली, एवढी वापरलेली. मग तिसऱ्या स्टेजला तुम्ही काढलं पॉवर रिक्वायर्ड बाय द कॉम्प्रेसर और टू ड्राईव्ह द कॉम्प्रेसर. ही तिसरी स्टेप लिहून घ्या. काय डाऊट आहे बाळा, कन्सेप्टही क्लिअर झाले पाहिजे आणि सगळं लिहूनही झालं पाहिजे. फॉर्म्युले पाठ करा. त्यानंतर बाळांनो तुम्हाला सेकंड स्टेजला जायचंय. आता तुम्हाला आयसोथर्मल इफिशियन्सी काढायची. ही चौथी स्टेप आहे बरं का, चौथी स्टेप. आयसोथर्मल इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे आयसोथर्मल पॉवर अपॉन इंडिकेटेड पॉवर मल्टिप्लाय बाय 100 केलं तर पर्सेंटेज मध्ये येतं. आयसोथर्मल पॉवर आली होती 25.711 आणि इंडिकेटेड पॉवर आली होती 30.92. यांच्या डिव्हिजनला जर 100 ने मल्टिप्लाय केलं, यांच्या डिव्हिजनला, तर पर्सेंटेज मध्ये येते आयसोथर्मल इफिशियन्सी. मग आयसोथर्मल इफिशियन्सी या ठिकाणी आलेली आहे 83.15 डिग्री पर्सेंटेज. मग आयसोथर्मल इफिशियन्सी आली 83.15%. घ्या लिहून. चला, इथे हा प्रॉब्लेम कंप्लीट होतो. 4 स्टेपचा प्रॉब्लेम होता. आयसोथर्मल पॉवर, इंडिकेटेड पॉवर, त्यानंतर पॉवर रिक्वायर्ड टू ड्राईव्ह द कॉम्प्रेसर आणि शेवटी सगळ्यात आयसोथर्मल इफिशियन्सी. ओके, काय डाऊट आहे. अशा पद्धतीने बाळांनो आता या ठिकाणी एक प्रॉब्लेम मी मात्र तुम्हाला होमवर्कला देतोय, एकदम व्यवस्थित करा. काय डाऊट आल्यास नक्की विचारा. हा होमवर्कला दिलेला प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. आवाज कमी करा, लक्ष द्या. 2 वेळा एक्झामला आलेला आहे, सेम टू सेम प्रॉब्लेम आहे. बघा, इंडिकेटेड पॉवर विचारली आहे, ओके. आयसोथर्मल इफिशियन्सी विचारली म्हणजे आयसोथर्मल पॉवर काढा, मग इंडिकेटेड पॉवर काढा. दोघांचं डिव्हिजन केलं का आयसोथर्मल इफिशियन्सी येऊन जाईल. ओके, व्हॉल्यूमॅट्रिक इफिशियन्सी मास फ्लो रेटचा नवीन फॉर्म्युला तुम्हाला दाखवून देतो मी, ठीक आहे. आता काय बघा, सिंगल स्टेज रेसिप्रोकेटिंग एअर कॉम्प्रेसर आहे बरं का. याच्यामध्ये स्वेप्ट व्हॉल्यूम दिलंय 2000 सेंटीमीटर क्यूब आणि आपल्याला रोटेशन दिलेत 600 रोटेशन्स पर मिनिट. त्यानंतर प्रेशर रेशो दिलाय 8. प्रेशर रेशो म्हणजे P2/P1 चा रेशो डायरेक्ट दिला 8. क्लिअरन्स दिला 5% चा, 5% क्लिअरन्स आहे. आपल्याला नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशर मध्ये आपल्याला काय करायचंय, तर प्रेशर दिलाय 101.3 किलो पास्कल, टेम्परेचर दिलंय 15 डिग्री सेल्सिअस, पॉलिट्रॉपिक कॉम्प्रेशन या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि यांची व्हॅल्यू म्हणजे कॉम्प्रेशनचा इंडेक्स 1.25 आणि या व्हॅल्यू विचारल्यात. 2 वेळा एक्झामला 8 मार्कांसाठी. क्वेश्चन लिहून घ्या. ठीक आहे. आता क्वेश्चन लिहिल्यानंतर नेहमीप्रमाणे तुमची आयसोथर्मल इफिशियन्सी विचारली तर तोच ग्राफ येणार आहे, फक्त या ठिकाणी ते रिटर्न काय येतंय, कारण पॉलिट्रॉपिक प्रोसेस आहे म्हणून रिटर्न येतंय. अशी फिगर तुम्ही काढू शकता, पण फिगर विचारलेली नाही तर फिगर नाही काढली तरी चालते, काढायची असली तर काढू शकता, ठीक आहे. यानंतर तुम्हाला पहिलं टेम्परेचर दिलंय, सुरुवातीचं टेम्परेचर 15 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअसचं डिग्री केल्विन करायला 273 ऍड करा, 288 डिग्री केल्विन इन पा.
त्यानंतर स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणजे V1 स्वेप्ट व्हॉल्यूम दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी. किती दिलं रे स्वेप्ट व्हॉल्यूम? किती दिलं होतं? 2000 सेंटीमीटर क्यूब दिलं होतं ना, हे काय 2000 सेंटीमीटर क्यूब. मग स्वेप्ट व्हॉल्यूम दिलेलं आहे 2000 सेंटीमीटर क्यूब. याला आपण V1 - V3 किंवा V1 - VC म्हणू शकतो. ठीक आहे. आता V1 ची व्हॅल्यू काढण्याकरता हे बघा, आता V1 ची व्हॅल्यू काढण्याकरता आता क्लिअरन्स व्हॉल्यूम किती दिलाय? वेअर इज क्लिअरन्स व्हॉल्यूम? बघा बरं. हा बघितलं 5%, 2000 च्या 5%. आता 5% म्हणजे काय? इकडे बघा, जेव्हा मी क्लिअरन्स व्हॉल्यूम बद्दल बोलतो तेव्हा तो आहे 5%. 5% म्हणजे 5/100. 5/100 म्हणजे 0.05 का रे? हा झाला क्लिअरन्स व्हॉल्यूम. मग मला सांगा, टोटल जो तुमचा व्हॉल्यूम आहे, टोटल व्हॉल्यूम तो तर झाला 0.05. मग आता मला सांगा, क्लिअरन्स व्हॉल्यूम जर 0.05 आहे, हा झाला क्लिअरन्स व्हॉल्यूम. V1 म्हणजे सुरुवातीचं जे व्हॉल्यूम आहे ते 100% जर पकडलं, त्या 100%च्या 5% क्लिअरन्स व्हॉल्यूम आहे. मग 100% म्हणजे काय होईल रे? V1 बघा, V1 म्हणजे 100% आहे. 100% म्हणजे 100/100. किती झालं रे? हा V1 आहे, हा VC आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने बाळांनो तुम्ही कॅल्क्युलेट केलं, V1 तर 105 होईल ना, याला काय म्हणावं लागेल आपल्याला? V3 म्हणावं लागेल. V3 आहे की नाही? याला V3 म्हणा. आणि मग V1 किती झाला? तर या दोघांची ऍडिशन केल्यावर काय होतो? V1 येतो. मग V1 दोघांची ऍडिशन केल्यावर किती येईल रे? इकडे पहा, V1 येतो 1 + 0.05 म्हणजे किती झाला? 1.05. हा V1 आहे. म्हणजे पहिले V3 100% घेतला तर क्लिअरन्स व्हॉल्यूम त्याच्या 5% आहे, आणि मग दोघांची ऍडिशन केली की V1 येणार. घ्या एवढं लिहून चला. क्लिअरन्स व्हॉल्यूम म्हणजेच क्लिअरन्स व्हॉल्यूम आलेला आहे तुमचा 0.05. मग V3 कसा काढणार? 0.05 स्वेप्ट व्हॉल्यूमच्या 0.05. 5% दिलं ना, त्याच्यावरून हे रिलेशन आलं आपलं. स्वेप्ट व्हॉल्यूम 2000 आहे, त्याच्या 0.05 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला V3 भेटन. असं लिहिलं. आता बाळांनो इंडिकेटेड पॉवर कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. ठीक आहे. आता या ठिकाणी इंडिकेटेड पॉवरचा फॉर्म्युला रेग्युलर वेने जर तुम्ही वापरला तर चालतो, पण इथं पॉलिट्रॉपिक प्रोसेस आहे, म्हणजे इथं नंबर ऑफ रोटेशन्स आलेले आहेत. नंबर ऑफ रोटेशन्स त्यांनी दिलेले आहेत, डिवायडेड बाय 60 केलं, कारण ते नंबर ऑफ रोटेशन पर मिनिट आहे, पर सेकंद करायला 60 केलेलं आहे. मग आपल्याकडे N म्हणजे कॉम्प्रेशन इंडेक्सची व्हॅल्यू आहे, P1 V1 ची व्हॅल्यू आहे, म्हणजे सुरुवातीचा प्रेशर, सुरुवातीचं व्हॉल्यूम, P2 V2 ची, P1 P2 आणि P1 ची व्हॅल्यू आहे, N ची व्हॅल्यू आहे, N म्हणजे रोटेशन्स पण दिलेले आहेत. सगळं कॅल्क्युलेट टाकलं की तुम्हाला पॉवर भेटते, इंडिकेटेड पॉवर. मग तुम्ही पाहू शकता ना, इथं V3 आला ना 0.0005 VS, म्हणजे इथं जर 10% असतात तो 0.1 VS येईल. 5% आहे म्हणून 0.05 VS आला. हा मल्टिप्लाय, इथं मल्टिप्लाय. हा, आणि इंडिकेटेड पॉवरचा फॉर्म्युला. ओके. या ठिकाणी पॉलिट्रॉपिक प्रोसेस आहे म्हणून N/60 आलंय, आणि ते 60 काय आहे की ते पर मिनिट आहे ना, पर मिनिटचं सेकंद करायला डिवायडेड बाय 60 आहे. झालं. आता याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू वगैरे पुट करा आणि व्हॅल्यू काढा. ठीक आहे. आणि जे काही तुमचं क्लिअरन्स व्हॉल्यूम आहे ते स्वेप्ट व्हॉल्यूमच्या 5% आहे. 5% म्हणजे 0.05 असतं बरं का. व्हॉल्यूमॅट्रिक इफिशियन्सीचा फॉर्म्युला या ठिकाणी समोर आहे. व्हॉल्यूमॅट्रिक इफिशियन्सीचा फॉर्म्युला हा वापरायचा. ठीक आहे. मग या ठिकाणी क्लिअरन्स व्हॉल्यूम अपॉन स्वेप्ट व्हॉल्यूम, इकडे बघा, क्लिअरन्स व्हॉल्यूम किती आला तुमचा? 0.05 × VS, बरोबर ना. VS इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन VC अपॉन VS किती घेणार मग तुम्ही? VC अपॉन VS किती घेतला? 0.05. PD अपॉन PS म्हणजे डिलिव्हरिंगचा प्रेशर आणि सप्लायचा प्रेशर. डिलिव्हरीचा प्रेशर आणि सप्लायचा प्रेशर म्हणजे या दोघांचा रेशो किती आहे? 8, तो दिलेला आहे. आणि N1 अपॉन N म्हणजे कॉम्प्रेशनचा इंडेक्स 1.25 आहे, -1. कॅल्क्युलेट टाकलं का तुम्हाला भेटल हे व्हॉल्यूमॅट्रिक इफिशियन्सी. फक्त फॉर्म्युला वापरायचा आणि व्हॅल्यू टाकून आन्सर काढायचं, एवढं जास्त बाळांनो, यात काही नाही. व्यवस्थित करा राव हे.
एक तरी प्रॉब्लेम तुम्ही मनाने करा या टाईपचं, वेगळं काही नाही याच्यात. मास फ्लो रेटचा फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये इथं P1 ची व्हॅल्यू आहे. आता हा जो P1 घेतलाय ना, हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. ऍटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू फिक्स आहे, हीच असते. हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे इथं. आणि V1 म्हणजे तुमचं व्हॉल्यूम आहे. V1 मी तुम्हाला सुरुवातीलाच काढून दिलं होतं. हे बघा किती आलं होतं V1, 1.05. मग या ठिकाणी V1 वापरले पा 1.05 मल्टिप्लाइड बाय हे 2000 का केलं, कारण टोटल स्वेप्ट व्हॉल्यूम 2000 आहे. 2000च्या 1.05% म्हणजेच 105% काय आहे तर तुमचं V1 आहे, म्हणून या ठिकाणी मल्टिप्लाय बाय 2000 आलं, कारण स्वेप्ट व्हॉल्यूम आहे. याला मल्टिप्लाय बाय VS करावं लागेल, 1.05 मल्टिप्लाइड बाय VS. आणि या ठिकाणी R ची व्हॅल्यू ही आहे, T1 ची व्हॅल्यू ही आहे. ठीक आहे, R ची व्हॅल्यू किती आहे, R ची व्हॅल्यू 0.287च वापरा. आणि टेम्परेचर किती होतं, 288 डिग्री केल्विन होतं ना, ते वापरा. आणि इथं मल्टिप्लाय बाय 1000 करा. 1000 का केले, आन्सर जे येणार होतं ना किलोग्रॅम पर सेकंदात आन्सर येणार होतं, आपल्याला मिनिटात पाहिजे होतं म्हणून डिवायडेड बाय 60 केलं, मग ते किलोग्रॅम पर मिनिटात आलं. आणि मग सगळं कॅल्क्युलेटर व्यवस्थित टाका, वरच्याला नीट ब्रॅकेट करा, खालच्याला नीट ब्रॅकेट करा, आन्सर येऊन जातं तुमचं मास फ्लो रेटचं. आयसोथर्मल इफिशियन्सी काढायला आयसोथर्मल पॉवर काढा, इंडिकेटेड पॉवर आपण ऑलरेडी काढून ठेवलेली आहे. दोघांचं डिव्हिजन करा, आयसोथर्मल इफिशियन्सी पण भेटून जाईल. व्यवस्थित सॉल्व्ह करा, डाऊट आल्यास मला विचारा, व्यवस्थित लिहून घ्या, फॉर्म्युले लिहा. फॉर्म्युले पाठ पाहिजे मेन म्हणजे. मास फ्लो रेटचा काय फॉर्म्युला आहे, व्हॉल्यूमॅट्रिक इफिशियन्सीचा काय फॉर्म्युला आहे, आयसोथर्मल पॉवरचा फॉर्म्युला काय, इंडिकेटेड पॉवरचा फॉर्म्युला काय आणि आयसोथर्मल इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय. फॉर्म्युले पाठ करा म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू टाकून आन्सर काढता येईल. ओके, तर आज आपण इथे थांबतोय. ट्राय करा, मी एक्सप्लेन केलेला आहे. डाऊट आल्यास नक्की विचारा. बाय स्टुडंट्स.